ही व्हिडिओ जे ऍडव्होकेट्स लोअर कोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी. बऱ्याच वेळा असं होतं की हेअरशिपसाठी MA फाईल केलाय, फायनल ऑर्डर तर झाले, पण आता हेअरशिप सर्टिफिकेटमध्ये कोर्ट फीस कशी कॅल्क्युलेट करायची प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूवरून हा कन्फ्युजन असतो. तर मोस्ट ऑफ द टाइम की 80% केसेसमध्ये असं असतं की प्रॉपर्टीची व्हॅल्यू 10 लाखाच्या वर असते, तेव्हा आपण मॅक्सिमम कोर्ट फीस पे करतो 75,000. पण जेव्हा प्रॉपर्टीची व्हॅल्यू 10 लाखाच्या कमी असते तेव्हा कोर्ट फीस कॅल्क्युलेट कसे करायचे असतात. कॅप्शन मध्ये तुम्हाला डिटेल्स मी पोस्ट केलेले आहेत, पण एकदा तरी पण एक्सप्लेन करतो. जेव्हा प्रॉपर्टीची व्हॅल्यू 49,000 असते तेव्हा आपण 2% कोर्ट फीस पे करतो, आणि जेव्हा प्रॉपर्टीची व्हॅल्यू 50,000 टू 2 lakhs असेल तेव्हा आपण 4% पे करतो, आणि जेव्हा प्रॉपर्टीची व्हॅल्यू 2 लाख ते 3 लाखाच्या मध्ये असेल तेव्हा आपण 6% पे करतो, आणि जेव्हा प्रॉपर्टीची व्हॅल्यू 3 lakhsच्या वर जाते तेव्हा आपण 7.5% कोर्ट फी पे करतो, आणि जेव्हा 10 लाखाच्या वर असेल प्रॉपर्टीची व्हॅल्यू तेव्हा आपण मॅक्सिमम 75,000 कोर्ट फीस पे करतो. आणि डिटेल्स साठी तुम्ही कॅप्शन चेक करू शकता.